नरदेहीचा हाची स्वार्थ नरदेहीचा हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ 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 नरदेहीचा हाची स्वार्थ नरदेहीचा हाची स्वार्थ नरदेहीचा हाची स्वार्थ हाची स्वार्थ संत संगे करी परमार्थ 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 अनिक नाही बा साधन नाही बा साधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण 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 सोडी द्रव्यदाराशा सोडी द्रव्यदाराशा सोडी द्रव्यदाराशा द्रव्यदाराशा संत संगे दशा पावावी संत संगे दशा पावावी पावावी संत संगे संत संगे पावावी संत संगे पावावी अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण 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 जरी पोकले शरीर जरी पोकले शरीर तरी ते केव्हाही जाणार तरी ते केव्हाही जाणार केव्हाही जाणार तरी ते केव्हाही जाणार केव्हाही जाणार केव्हाही जाणार जनार्दनाचा एका मने जनार्दनाचा एका मने जनार्दनाचा एका मने जनार्दनाचा एका मने संतापायी ठाव घेणे संतापायी ठाव घेणे संतापायी ठाव देणे संतापायी ठाव देणे संतापायी ठाव देणे संतापायी ठाव देणे अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन अनिक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण 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 विठोबार घुमाई 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 नरदेईचा हाचे स्वार्थ संत संगे करी परमार्थ अनेक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण सोडी द्रव्यदारा आशा संत संगे दशा पावावी अनेक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण जरी पोकले शरीर तरी ते केव्हाही जाणार अनेक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण जनार्दनाचा एका म्हणे संतापायी ठाव घेणे अनेक नाही बा साधन मुखे हरि हरि स्मरण पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संगती दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी दंडकपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार दंडकपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका
लता हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारत मातरम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार सर्वदा. मागपीठ तटिभिमरत्यां वरं पुंडलीका दातुं मुनीन्द्रयी. समाकत्तिष्ठन्तमानन्दकन्दं परमलिंगं भज पांडुरंगं. नमो नान देवा नमो नान राजा नमो नान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंदते ज्ञानदाता दिनासे नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी. या देवी सर्वभूतेषु मातृपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मनोजम मारुतल्लवेगं जितेन्द्रं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजमारुतवाक्यं श्रीरामदूतं शरणप्रपद्ये. चरितं शिवराज्यस्य विजयश्री विराजितं विराजभूतं रसंपन्नं रामायणे वापरम्. आरंभे वदीना अयोध्येचा राजा. आरंभे वंदेना अयोध्येचा राजा. आरंभे वंदेना अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजान मी भक्ताची आकाजा पावतोसे. भक्ताची आकाजा पावतोसे. मस्तक हे पायावरी. मस्तक हे नरदईचा हाच्य स्वार्थ संत संगे करी परमार्थ. आणि कनाय बा साधन मुखे हरिहरी स्मरण. चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर भगवान भगवान मुंगसाजीराम गुरुसुद महादेव माऊली अयोध्या निवासी नरेश भगवान प्रभू श्रीराम. ज्या माणसानं हिंदवे स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलवतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुभंकृत राजकार धुरंधर राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. आम्हा तमाम तरुणांचा सौमेकानंद गेल्या कित्येक वर्षापासून चालत असला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 77वे ज्यांच्या मार्गदर्शनात होत आहे हरिभक्त परायण महामंडळ स्वामी शांतिगिरीजी महाराज महामंडळेश्वर दयानंदजी महाराज ज्यांच्या मुखार रुंदातून आपण कसली कथा श्रीराम कथेचं रसपान करा. हरिभक्त परायण शिवानंद महाराजजी फुके आजच्या कीर्तन सेवेसाठी प्रामुख्याने उपसलेले महाराष्ट्र नामवंत गायनाचार्य या परिसराचं वैभव महाराष्ट्राचं वैभव आदरणीय वंदनीय विष्णू महाराजजी बोचरे. महाराष्ट्रातील दुसरे आदरणीय वंदनीय गायनाचार्य आदरणीय वंदनीय सोपान महाराजजी जाधव आदरणीय वंदनीय गणेश महाराजजी देवकर. महाराष्ट्र नामवंत मृदंगाचार्य या परिसराचं वैभव आदरणीय करण महाराज भानुसे आदरणीय वंदनीय मृदंगाचार्य समाधान महाराज लहाने आदरणीय कैलास महाराज बोजरे नवनाथजी गाडेकर स्वप्नील दादा गाडेकर रामदासजी गाडेकर श्रीकांत दादा शिंदे संपूर्ण आदरणीय मंच माझ्यासोबत आलेले आमच्या आदरणीय परमस्नेही गौरव दादा अंगद दादा तुषार भाऊ आदित्य भाऊ संपूर्ण आदरणीय मंच. आता सगळ्याचे नाव काही पाठ नाही इथं काही माझे शेत नाही किंवा काही मतदान नाही. संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागे उभे असले चपला घालून आले सपत निघाले बायकोस बदलले नवरस बदलले जीवन आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आले कोणाला येऊन दिले आणि एवढा चांगला कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले या सर्वांना जय श्रीराम करतो. विठ्ठल विठ्ठल मी जशी कीर्तनाची सुरुवात कशी करायची सर्वांनी आपापले दोन हात अशी घ्यायचे सगळ्यांनी अशी घ्यायचे सगळ्यांनी मागच्यांनी वटावरचे मागचे बाल्कनीतले माया गाडी पाचचे माया गाडीपासून हट चला बोला भारत माता के ठेवून द्या खाली काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं मी विदर्भातून आलो. आम्ही विदर्भातले लोक आहे रात्रीतून सरकार बदलवतो त्याच्यामुळं
मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना. पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा. काही चेहरे तर असे आहे जसे का मौतीतून आले आहे कसे चेहरे. त्यामुळे हसला पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुकण्या असते. त्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा. आणि भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश पर रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत. त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि आपण भारत माता की जय म्हणतो. पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. शास्त्रों को एक गले में लाकर बोले, शास्त्रों को एक गले में लाकर बोले, दुर्गा भवानी कैसे अकिमात निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून वही भारत माँ की जय जयकार बोले. बोले बोले भारत माता के, भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. बोलो जय श्रीराम. आता असं वाटून आलं की मार सावडीत आलो आहे. नाही तर याच्या आधी असं वाटत हृदयरोगाची कार्यशाळा आहे का. आणि संप्राप्त सेविनभंग, संप्राप्त सेविनभंग काय बोलले दाणी. परंपराभिमानी भजन शिरोमणी वैष्णवाग्रगणी संत श्रेष्ठ नाथ महाराजांचा 5 चरणाचा भंग आहे. आजच्या नाथ महाराज काय सांगतात. संतांच्या भगवंताच्या मागे गेल्यावर स्वतःचा स्वार्थ कधी साधायचा आणि हे स्वार्थ साधता साधता स्वतःचा परार्थ कधी साधायचा हे सांगणारा 5 चरणाचा सुंदरसा भंग. विठ्ठला विठ्ठल देवाची जयंती होते. देवाची जयंती होते. संतांची पुण्यतिथी माणसाची तेरवी होती. रघुपती राघव राजा राम 13 दिवसान 13वी गाच गाम माणसाची तेरवी होती. देवाची जयंती होती. देव शब्द दिवणा धातू आहे. त्यामुळे दिवास म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान देव तू काय बोलल्या. ज्ञान पै गावरवे तर ते हाती आणावे, पै संताया बजावे, सर्वस्वेगा त्या देवाची जयंती होती. त्या देवाला देव म्हणतात. पण आजकाल काही लोक आले देव चालत नाही, काही लोक आले संत चालत नाही, काही लोक आले कीर्तन चालत नाही, काही लोक आले काही दिवसाआधी छत्रपती शिवराय चालले नाही पण टिपू चालला. काही लोक आले अयोध्येचं राम मंदिर चाललं नाही. ज्या ज्या लोकांना अयोध्याचं राम मंदिर चाललं नाही त्या लोकांना पहिलेच सांगणार, समर्पण लेने आए ते निमंत्रण देने भी आएंगे, समर्पण लेने आए ते निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर, मथुरा और काशी भी बांधेंगे दादा. राम महत्वाचा. राम चालत नाही, कीर्तन चालत नाही, शास्त्र चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधोक्तिलेत्तलम काष्टनी पयागृतम युक्षोबूलम तधाते पश्चात्मान विवेकता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात्मक रंदाय पण दिसत नाही, फुलात्मक रंदाय पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोळवाय पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा फुलात्मक रंदाय वास घेऊन पा, फुलात्मक रंदाय वास घेऊन पा, लाकडात अग्नी आहे घर्षण करून पा, दुधात लोणी आहे मंथन करून पा, उसात गोळवा चाखून पा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा. दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला हरिजिया दासा हरिजिया दासा भावे जैसा तैसा हरी जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा हरिजिया दासा हरिदाहि दिशा भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरिजिया दासा हरिदाहि दिशा भावे जैसा हरी एक
जेव्हापासून सोपान दादा विष्णू महाराज आलो तेव्हापासून असं वाटतं तुमच्या लोकांचं ऐकत राहा. मला आल्या कोणतरी विचारत होतं महाराज कीर्तन कोणत्या काळीत लावू म्हणे. म्हटलं लावणं कोणत्याही काळीत आपल्या काळ्यात 7 नंतर चालू होते. आपला आणि काळीचा संबंध नाही. फक्त आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात. समजलं संत पाहिजा. नाही तर जेवण आहे म्हटलं घरी गेल्यावर काही अडचण नाही. आणि आपल्या इथं आलेले सगळे गंधर्व आहे. आणि एवढं बोलून जर तुम्ही त्याच्यासाठी टाळे नाही वाजवता का डोकं फोडून घेऊ का मी टाळ्या वाजवल्या पाहिजे. जोरानं वाजवल्या पाहिजे ना टोलवर वाजवा लागून वाजवल्या पाहिजे. आणि टाळ्याचा मोठा टायमिंग असतो. ज्याचे लग्न झाले त्याचे पार्लेची बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसन योग्य वेळेत खा लागते. योग्य वेळेत चहा टाका लागते. योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते. लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते. ज्याले हा टायमिंग सापडला त्याला टाळेचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला. दादा टायमिंगला फार मोठं महत्व. आणि हरिओम साऊंड. तुमचं नाव काय? हा उमेश भाऊ. एकदम आपल्या परिसरातला टॉप 10चा हरिओम साऊंड आमचे उमेश भाऊ. याच्यात राहुल गांधी जरी बोलले ना म्हटलं नरेंद्र मोदीचा आवाज येते म्हटलं. एवढा चांगला साऊंड आहे. जाताना तुमची पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे. आणि चॅनलचं नाव काय? वारकरी विचारधारा. एकदम चांगलं चॅनल आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे माझ्या.